सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या सुखी संसारात. तर आज आम्ही चाललो होतो कागलला मिनी गोवा बघण्यासाठी. सो जस्ट एन्जॉय द व्लॉग. पाऊस असल्यामुळे माझा नवरा पूर्णपणे भिजला होता. पुढून पूर्ण शर्ट भिजला होता, पण पाठीमागून मी असल्यामुळे पाठ तेवढी भिजली नव्हती. बट डोंट वरीज, आम्ही येताना फुल तयारीमध्ये टॉवेल वगैरे सगळं घेऊन आलो. सो आम्ही थांबलो होतो इथे चहा पिण्यासाठी. पाऊस भरपूर पडत होता म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबून माझ्यासाठी रेनकोट घेतलं आणि माझं जॅकेट जे होतं ते त्यांना दिलं. आणि फायनली आम्ही एका तलावावरती पोहोचलो आणि आम्हाला वाटलं हेच आहे ते तलाव, पण हे नव्हतं. त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि रिअल पाझर तलाव जे आहे ते शोधत आम्ही गेलो. फायनल ते आम्हाला दिसलं. त्याच्यानंतर आम्ही तिथं गेलो. हे बाहेरून काय असं दिसत होतं. त्याच्यानंतर आम्ही गाडी तिथे पार्क केली आणि आतमध्ये निघालो. हे आतमध्ये असं मिनी गोवासारखा त्यांनी लुक क्रिएट केलेला होता. अजून काय काय होतं हे ब्लॉगमध्ये पुढे मी तुम्हाला दाखवते. Smile lit up like a sunrise glow, touch so soft where the seasons flow. We met where the stars take their flight. Every moment with you feels just right. Whisper your name in the rush of the breeze. Love like an ocean rippling with ease. Heartbeats sink into this melody. पाझर तलाव फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो थोडीशी पेट पूजा करायला. वांड्रागत दिसवली का काही नाही थोडा स्टॉप. हे बघ बरं जाऊ जरा. काय रे ओम भैया एवढी कसला दिसत हे सगळं ब्लॉग मध्ये टाकणार आहे. व्हिडिओ चालू काय? टाकू नको ब्लॉग. टाकणार आहे ना. पुरी इम्प्रेशन करते. नाही पुरींच आहे.
सो त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो आणि घरी जाता जाता माझा नवरा म्हटलं तू शॉपिंग करणार आहेस, कारण शॉपिंग म्हटल्यावर मी कधी नाही म्हणत नाही. सो त्याच्यानंतर आम्ही शॉपिंगला पण गेलो आणि हे सगळे ते ड्रेसेस आहेत जे मी आज घेतलेले आहेत, यू गाईज कॅन सी. आणि थँक्स फॉर माय हजबंड, ही नेवर लेट मी फील डाऊन. माझं झाल्यानंतर ना आम्ही मम्मीसाठी पण शॉपिंग करायला गेलो, त्यांच्यासाठी पण साड्या घेतल्या. अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग गाईज. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.